नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर क्रांती विठ्ठलराव मोरे एक कवितेचे विडंबन तुमच्यासमोर सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे ऊन जरा जास्तच आहे, दरवर्षीच वाटतं. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पगार जरा जास्तच आहे, मार्चमध्ये वाटतं. पगार जरा जास्तच आहे, पगार जरा जास्तच आहे, मार्चमध्येच वाटतं. दरवर्षी इन्क्रिमेंट वाढून जास्तीच्या टॅक्सला गाठतं. तरी नोकरी चालत राहते, तरी नोकरी चालत राहते, पैसे साठत नाहीत, टॅक्सच्या पावतीशिवाय शिल्लक काहीच उरत नाही. तरी नोकरी चालत राहते, पैसे साठत नाहीत, टॅक्सच्या पावतीशिवाय शिल्लक काहीच उरत नाही. तेवढ्यात 2-3 महिन्यानंतर पूर्ण पगार घेऊन एप्रिल येतो. तेवढ्यात 2-3 महिन्यानंतर पूर्ण पगार घेऊन एप्रिल महिना येतो. टॅक्समुळे अपूर्ण राहिलेल्या गरजा थोड्याफार पूर्ण करून देतो. मे, जून, जुलै, ऑगस्ट पूर्ण पगार देतात. मे, जून, जुलै, ऑगस्ट पूर्ण पगार घेऊन येतो. लग्न, मुंजी, पर्यटन, मुलांच्या फी भरता भरता संपून जातो. पुन्हा कपात सुरू होते, पुन्हा कपात सुरू होते, सुरू होतो टॅक्सचा खेळ. पुन्हा कपात सुरू होते, सुरू होतो टॅक्सचा खेळ. ऑक्टोबर नंतर बसवायचा असतो टॅक्स कपातीचा मेळ. चक्क डोळ्यांसमोर कारकून पगार कापून घेतो, चक्क डोळ्यांसमोर कारकून पगार कापून घेतो. मार्च अधिक टॅक्स कपातीचा कागद त्याच्याकडे कुठून येतो? चक्क डोळ्यासमोर कारकून पगार कापून घेतो. मार्च आधीच टॅक्स कपातीचा कागद त्याच्याकडे कुठून येतो? पगार कपातीचा आकडा छातीत कळ उठवून जातो. पगार कपातीचा आकडा छातीत कळ उठवून जातो. ठरवलेलं काहीच नाही झालं नाही याची सल देऊन जातो. ठरवलेलं काहीच झालं नाही याची सल देऊन जातो. पगार जरा जास्तच आहे, मार्चमध्येच वाटतं. वाढलेलं वेतन अलगदपणे टॅक्स येऊन कापतं. पगार जरा जास्तच आहे, मार्चमध्येच वाटतं. वाढलेलं वेतन अलगदपणे टॅक्स येऊन कापतं. धन्यवाद.